नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज 0 ते 9 संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी कशी शिकवता येईल ते पाहूया. दैनंदिन जीवनातील वस्तूंचा वापर करून जर पायाभूत स्तरातील मुलांना आपण गणिताचा सराव दिला तर ते मुलांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील आणि त्यांना ते आवडेल सुद्धा. चला तर सुरुवात करूया. आईने 6 ग्लास शरबत बनवले. त्यातील 1, 2, 3 ग्लास पाहुण्यांना दिले. आपल्याकडे किती ग्लास शिल्लक राहिले? 1, 2, 3. म्हणजेच 6 वजा 3 बरोबर 3. ताईने बाजारातून 5 लाडू आणलेत. त्यातील 2 लाडू ताईने मीनूला दिली. ताईकडे आता किती लाडू उरलेत? 1, 2, 3 लाडू उरलेत. म्हणजेच 5 वजा 2 बरोबर 3. बाबांनी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बाबांनी 9 स्केच पेन आणले. त्यातील 3 स्केच पेन दादाने घेतले. आता किती स्केच पेन उरलीत? 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजेच 9 वजा 3 बरोबर 6. टोपलीत 4 केळी होती. 4ही केळी सडली. ती 4ही केळी फेकून दिली. आता टोपलीत किती केळी शिल्लक राहिली? काहीच नाही. काहीच नाही म्हणजेच 0. म्हणजेच 4 वजा 4 बरोबर 0. पायाभूत स्तरातील मुलांना वजाबाकी करताना अधिक रंजकता यावी, आनंद वाटावा याकरता आपण इथे एक छोटेसे गीत घेऊया. 7 बाई चिमण्या दाणा टिपी दाणा टिपी, एक गेली उडून राहिल्या किती राहिल्या किती. 6 बाई चिमण्या दाणा टिपी दाणा टिपी, एक गेली उडून राहिल्या किती राहिल्या किती. 5 बाई चिमण्या दाणा टिपी दाणा टिपी, एक गेली उडून राहिल्या किती राहिल्या किती. 4 बाई चिमण्या 4 बाई चिमण्या दाणा टिपी दाणा टिपी, एक गेली उडून राहिल्या किती राहिल्या किती. 3 बाई चिमण्या 3 बाई चिमण्या दाणा टिपी दाणा टिपी, एक गेली उडून राहिल्या किती राहिल्या किती. 2 बाई चिमण्या दाणा टिपी दाणा टिपी, एक गेली उडून राहिल्या किती राहिल्या किती. 1 बाई चिमणी दाणा टिपी दाणा टिपी, ती गेली उडून राहिल्या किती. काहीच नाही ना. पहा, तुम्ही सुद्धा अशी लहान लहान गीत वेगवेगळ्या संख्यांचा वापर करून मुलांना शिकवू शकता आणि त्यांचा वजाबाकी बद्दलची जी संकल्पना आहे ती स्पष्ट करू शकता. गीत घेताना मुलांना आनंद तर होईलच आणि या गीतामध्ये त्यांचा सहभाग होईल.